आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीची कोर कमिटीची बैठकीला छगन भुजबळ, धनंजय मुंडे अनुपस्थित। भुजबळ एका लग्न समारंभामुळे अनुपस्थित तर मुंडे आजारी असल्यामुळे गैरहजर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात कोरेगाव पार्कच्या वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामी। उद्या सकाळी 11 वाजता अमित शहांच्या उपस्थितीत पश्चिम गृह विभागाची बैठक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली। मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात राज ठाकरेंनी आयुक्तांची भेट घेतली। मुंबईत जमिनी खालून जाणाऱ्या केबल्सवर कर लावा, जीएसटीमुळे ऑक्ट्रॉय बंद, त्यामुळे महानगरपालिकेवर खूप ताण, राज ठाकरेंची मागणी। मी आता विदर्भावर लक्ष देणार, येणाऱ्या निवडणुकीत जोमानं काम करायचं आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। काँग्रेसचे माजी आमदार सहस्राम कोरोटेंचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत काँग्रेसचे माजी आमदार शिवसेनेत, अनेक सरपंच आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावललं। पालिका निवडणुकांआधी पुणे शहराध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम। माझ्यावर वेगळी जबाबदारी देणार असतील, एकनाथ शिंदेंना वैयक्तिक कामासाठी भेटलो। प्रदेशाध्यक्षांनी नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावलल्यावर प्रतिक्रिया। मार्च महिन्यापासून उद्धव ठाकरेंचे दौरे सुरू होतील। महायुतीने ऑपरेशन टायगर नाव दिलं, मात्र ऑपरेशन गद्दारी सुरू आहे, वैभव नाईक यांची टीका। आव्हाडांच्या डॉक्टरेट पदवीची चौकशी करावी, आमच्याकडे आव्हाडांच्या बनावट डॉक्टरेट पदवी संदर्भात पुरावे। नजीब मुल्ला आव्हाडांविरोधात आक्रमक। वर्ल्ड मॅन्युफॅक्चरिंग काँग्रेस आणि अवॉर्ड्स कार्यक्रम मुंबईतील ताज लँड्समध्ये संपन्न। नॅशनल बेस्ट एम्प्लॉयर ब्रँड अवॉर्ड आणि सुपर अचीवर पुरस्कार प्रदान। माय होम इंडस्ट्रीजचे एचआर डिपार्टमेंटचे वरिष्ठ उपाध्यक्ष जी लक्ष्मीनारायण सर आणि माय होम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे टेक्निकल डायरेक्टर व्हीएस नारंग यांचा गौरव। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील पिंपळखुटा गावात 35 रानडुकरांचा कळप घरात शिरला। रानडुकरांचा कळप शिरल्यानं मोठा गोंधळ, घरातील संपूर्ण सामानाचं मोठं नुकसान।